घरत तयार होतोय. संजय घरत मैदानाच्या आतमध्ये. माननीय श्री संजय कृष्ण भोईर जीपी पासिक बँकेचे क्लस्टर यांचा मायाची शॉल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करतील माननीय श्री पद्माकर भोईर आणि आमच्या स्पर्धेची एक आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह. धन्यवाद. बोलूया सामन्याकडे. आजच्या दिवसात या दुसरा सामना धावचं समर्थन करतील दिनेश किनी. चला या मॅचच्या दिशेने आपण वळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथ गवळे आणि दुसऱ्या बाजूला मोहन ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच माननीय श्री संजयजी पारधी यांचा सुद्धा आम्ही सत्कार करतोय. पहिलाच कदाचित, बॉल अगदी आपण स्वागत पाहतोय व इंटू द सन्मान. गॅप मध्ये विश्वनाथने पाठवले आणि बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरिता अफलातून भोईर. स्ट्रोक चौकार. स्वागत करतील माननीय श्री संजय पारधी साहेब यांचा. मायाची श्वाल व पुष्पगुच्छ व एक या सामन्यातील आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह. धन्यवाद इथे हजेरी लावल्याबद्दल. त्यानंतर माननीय श्री गंगाधर भाऊ भोईर यांचं सुद्धा आम्ही यथाचित स्वागत करतोय. करतील भूषण भोईर. 4 धावा या फलकावरती आपण पाहतोय. त्यानंतर मी विनंती करेन श्री रमाकांत पांडुरंग भोईर यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. माननीय श्री रमाकांत पांडुरंग भोईर यांना यांचा स्वागत सत्कार करायचा आहे. मायाची श्वाल पुष्पगुच्छ व एक सन्मान चिन्ह देऊन. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला. व्हाईट बॉलचा इशारा इथे करत असताना धावसंख्या एकंदरीत पहिल्या तर 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचताय. 7 रन्स ऑन बोर्ड. हलक्या हाताने खेळतायत. एक धाव मिळेल एकेरीच्या मदतीने. आता धावफलक पुढे येत असताना आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. 38 सर्कलच्या आतमध्ये धावा रोखायला हव्यात. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर कुठेतरी कमबॅक करण्याच्या उद्दिष्टाने अगदी आपण पाहतोय घोडबंदर मास्टर या संघाला धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचली गेले. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. अप्रतिम चेंडू जरूर होता आणि पाहता पाहता इथे फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद झालाय. पहिला धक्का बसतोय विश्वनाथ गवळी रनआउटच्या माध्यमातून बॅक टू द डगआउट. रमाकांत पाटील यांचं सुद्धा इथे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांचा सत्कार करतील श्री भूषण भोईर. रमाकांत पाटील आमच्या दोन्ही संघांना विनंती असेल आपला राखीव प्रतिनिधी आपल्या कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या. 12th मॅन. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पहिले तर 8 या आकड्यावरती आपण पाहतोय. 8 वरती एक गडी आतापर्यंत गमावलाय. नवीन फलंदाज रोहित मुकादम आता दाखल होतोय. ऑफस्टमच्या बाहेर जास्त बाहेरच्या दिशेने चेंडू वळतोय. व्हाईट बॉल घोषित करतायत. धावसंख्या फलकावरती 9 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 9 धावा आतापर्यंत आहेत. इथे मिसफिल्डचा फायदा होईल आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरिता चौकार.
रिबतचा पावित्रा घेतला होता, मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट इथे करत असताना 2 धावा. 2च्या मदतीने पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 15 या आकड्यावरती आपण पाहतोय. 15 रन्स, 1 गडी बाद. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचललेला आहे शेंडोबा बी संघाने. काय म्हणतात दिनेश भाऊ? शैलेश गोलंदाजी मार्क वरती येतोय. पंधरा धावा. ऑन साइडला फ्लिक केलंय. कॅचेस विन द मॅचेस सातत्याने आम्ही म्हणतोय. फ्लिकच्या फटक्यात कन्वर्ट करायचं होतं. 1 धाव मिळते. एकच धाव. हे धाव होणार नाही. एकेरीच्या मदतीने आता धावफलक पुढे येते. एकंदरीत पाहिलं तर 16 या आकड्यावरती 16 धावा. चर्चा चालली 16 रन्स ऑन बोर्ड. मोठा प्रहार केलाय. चेंडू हवेत राहिलाय. मिलिंद पोचेल का बॉल पर्यंत? मात्र पोचणार नाहीत. धावसंख्या आता 2 ने पुढे सरकली गेले. एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोचतंय. 18 या आकड्यावरती 18 रन, 18 धावा या फलकावरती आहेत. इथे डायरेक्ट हिट आणि फलंदाज बॅक टू द डगआउट मध्ये परतला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा आणि मोहन पाटील गॉन. हॅलो हॅलो. यानंतर होणारा सामना घास कोपरी विरार वर्सेस पोस्टमास्टर 40 प्लस मास्टर्स भायंदरपाडा यांच्या 2 संघांदरम्यान होणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपली उपस्थिती दाखवायची. हॅलो हॅलो. हॅलो 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 चेक. तीन चेंडू टाकून झालेत आतापर्यंत आपण पाहिलं तर. ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा जरूर होता. फुलटॉस चेंडू पाठीमागच्या दिशेने चेंडू निघून जातोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आता केला गेलाय. धावसंख्या 20 वरती 22 झाले. 22. लेग स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा चेंडू हाताळतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंच करत असताना 23. 23 धावा, 2 गडी बाद. ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शैलेश दिशा भरकटला गेलाय. आतापर्यंत आपण पाहिले तर 3 चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपाने हाताळलेत.
3 वाईट बॉल हाताळलेत आणि त्याचाच दबाव इथे जाणवतोय. 23 रन्स ऑफ 2 विकेट. इथे त्रिफला उद्ध्वस्त केलाय, फ्लिक करायचं होतं आणि फलंदाज जयेशचा त्रिफला उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद. थँक्यू डीजे, थँक्यू. धावसंख्या 23 धावा, 3 गडी बाद. पद्माकर भोईर, काय सांगायचं आहे, बोला. तेवीस धावा, 3 गडी बाद, 4 चेंडूंचा सामना आतापर्यंत झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगली कामगिरी होत असताना आपण पाहतोय. लेग स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा लेंथ अँड लाईन भरकटला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा. हॅलो हॅलो. 23 धावा, 3 गडी बाद. 24 झालेत आणि या वेळेत जबरदस्त प्रहार केलाय आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरिता. षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. विजय ठाकूर यांचं इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. षटकाराच्या मदतीने आता धावफलक एकंदरीत आपण पाहिलं तर जाऊन पोचतंय 30-30. 30 धावा. सतीश पाटीलच्या बॅटमधनं एक षटकार आलाय, आणखीन एक जरूर फिरवलाय, मात्र पाहावं लागेल तिथे घोषांकित क्षेत्रात चेंडू जातोय. एक धाव मिळेल एकेरीच्या मदतीने. आता धावफलक 31 वरती जाऊन पोहोचतोय. 2 षटक समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्त अखेरीस 31 रन्स ऑफ 3 विकेट. 3 विकेटच्या समाप्त 3 विकेटच्या माध्यमातून 31 धावा झाले. तत्पूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती. चला या आपण स्वागत आणि सन्मानच्या दिशेने आम्ही वळतोय. विजय ठाकूर आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित झाले, त्यांचं स्वागत आणि सन्मान आम्ही करतोय. विजय ठाकूर यांचा सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय विजय भोईर यांना आपल्या शुभ हस्ते विजय ठाकूर यांचा आपण सन्मान इथे करायचा आहे. चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय. नरेंद्र किनी चेंडूवरती आलेच जरूर आणि तिथे एक धाव मिळत असताना एकेरीच्या मदतीने धावफलक एकंदरीत पाहिलं तर 32 वरती. धावांचा वेग अतिशयरित्या वाढला गेलाय. अवांतर धावा किती फेकल्यात, किती चेंडू अवांतर आले ते जयवंत पाटील आम्हाला दर्शवतील. 7 धावा अवांतरच्या मदतीने मिळाल्यात. इथे पायावरती चेंडू आदळतोय जरूर आपण पाहतोय. पंचांकडे दाद मागतायत मात्र पंच सहमत नाहीत. ऑप्शनच्या बाहेर इम्पॅक्ट पाहायला मिळतोय. जितेंद्र भोईर यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आम्ही करतोय. आणि जितेंद्र भोईर यांचा सन्मान करण्याकरता विजय भोईर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. ऑन साइडला टक्कन आवाज आलाय, चेंडूला अगदी फेकून दिले. रोहित मुकादमच्या बॅटमधनं उत्तुंग टोला, षटकार.
जितेंद्र मारुती भोईर यांचं इथे स्वागत सन्मान होतोय विजय भोईर यांच्या हस्ते. जितेंद्र भोईर उपस्थित झालेत आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान. आमच्या मुख्य व्यासपीठावरती जबरदस्त टोला आपण पाहिलात 39 वरती धावफलक जाऊन पोहोचतोय. पुन्हा एकदा चांगला फटका खेळलेत. ऑन साइडला ड्राईव्ह करताय शैलेश, आलेच जरूर, एकच धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने आता धावफलक पुढे येत असताना आक्रमण केले. पहिल्या षटकात 15, दुसऱ्या षटकात 16 आणि आता या षटकात आतापर्यंत 9 धावा आलेले आपण पाहतोय. 40 रन्स, 40 धावा, 3 गडी बाद होत असताना क्षेत्ररक्षकांची साथ योग्य ती लाभली नाही. गचाल क्षेत्ररक्षण झालंय आणि त्याच कारणास्तव मोठ्या प्रमाणात धावा येत असताना आपण पाहतोय. आणखीन एक मिसफील्ड आणि त्याचा फायदा उचलला गेलाय. बॉल सीमा पार, चौकार, 4. जबरदस्त फटका होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा डायव्हर्ट होतोय आणि डायव्हर्ट झाल्यानंतर क्षेत्ररक्षकांची उडालेली तारांबल आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. सतीश पाटील जबरदस्त खेळी करतायत. रनआउटची संधी आहे. पायचा विकेट मिळेल का? यस, इज गॉन. रनआउटच्या माध्यमातून सतीश पाटील बाद होतोय. भाईंदरपाडा वर्सेस घासकोपरी मास्टर. घासकोपरी मास्टर संघ जर उपस्थित झाला असाल तर आपण रिपोर्टिंग करा. एक इनिंग नंतर टॉस इथे लगेच होईल. सामने थांबता कामा नयेत, कारण आज जर सामने थांबले तर निश्चितच संध्याकाळच्या सत्रात 1 ते 2 षटकांचं फायनल मॅच इथे खेळवण्याकरता लागेल आणि त्याच कारणास्तव लवकरात लवकर आपण उपस्थिती दर्शवा. नवीन फलंदाज मनोज आलाय तर गोलंदाजी मार्क वरती उमेश. चांगली गोलंदाजी राहिलेली नाही आतापर्यंत. आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाचा निर्णय हा थोडासा आपण पाहिलं तर कुठेतरी अंगलट आलाय असं म्हणावं लागेल. पहिला चेंडू अफलातून होता. खोलात टाकलेला चेंडू बॅटची कडा घेतोय. एसटी रक्षकांनी चांगलं काम केलंय. पाठीमागच्या दिशेने धावफलक स्थिरावलं गेलंय 44 या आकड्यावरती. कालच्या दिवसात आपण 65 धावा पाहिल्या होत्या आणि खास करून मोठा प्रहार केलाय. ऑन साइडला शैलेश आहे, त्यांना बीट करतोय चेंडू आणि चाललाय सीमा पार. षटकार. षटकाराच्या मदतीने आता धावफलक एकंदरीत पाहिलं तर 50 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले. 50 रन्स. शेंडोबा मास्टर कासरवडवली बी या संघाचे आपण पाहतोय. चांगला चेंडू, वेगात चेंडू टाकलाय. पायावरती चेंडू आदळतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि पाहता पाहता बॅकअपला कोणी क्षेत्ररक्षक नाही आणि त्याचाच फायदा इथे उचलला गेलाय. पंच आउट आहे का? यस, पायचीच्या माध्यमातून फलंदाजाला बाद ठरवलंय. पन्नास धावा फलकावरती आपण पाहतोय. पायचीच्या माध्यमातून फलंदाज बाद झालाय. नवीन बॅटर आता अमित भोईर दाखल होतोय.
खोलात चेंडू टाकलाय. यॉर्कर लेनचा चेंडू होता. अगदी आपण पाहतोय सिंगल इथे प्राप्त केले. एकाच धाब्यावरती सॅटिस्फाईड राहावं लागेल. धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 51 या आकड्यावरती जाऊन पोचते. अमित भोईर एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला रोहित मुखादम. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. षटकार आल्यानंतर अफलातून गोलंदाजी केल्या. उमेश चौधरी या गोलंदाजाने ऑन साइडला चांगला फटका खेळले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण अप्रतिम झालंय. जजमेंट चांगलं दाखवलंय. 2 धावा मिळतील. 2 धाब्यांच्या मदतीने आता धावफलक पुढे येत असताना 53 या आकड्यावरती जाऊन पोचते. 53 रन झालेत. गोलंदाजी चांगली होत असताना आपण पाहतोय या षटकामध्ये धावा रोखल्यात. ऑन साइडला फटका फसतोय. जितेश येतोय आणि यस इज गॉन. चांगला जेल टिपलाय. फलंदाज बाद. शेवटचं षटक अंतिम षटक घेऊन योगेश म्हात्रे गोलंदाजी मार्गावरती येत असताना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. या षटकात थोड्या धावा रोखल्यात असं म्हणायला काही वावगे ठरणार नाही. हे षटक मागचं षटक अगदी आपण पाहिलं तर 13 धावा आलेत. पहिल्या षटकात 15, दुसऱ्या षटकात 16, तदनंतर 13 आणि तदनंतर 9. चांगला फटका पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा कॉल दिला आणि 2 धावा सहजतेने इथे पूर्ण होतील. 2च्या मदतीने आता धावफलक एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोचतोय 55 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतोय. आतापर्यंत या षटकात 2 धावा आलेत. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका अमित भोईर च्या बॅटमधनं येईल का हे पाहावं लागेल. चांगले स्ट्रोक इथे कन्वर्ट केलेत. ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू होता आणि बॉल घोषांकित क्षेत्रात गेलाय. 1D वाईडच्या मदतीने 2 धावा मिळतील. धावसंख्या आता फलकावरती आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवत आहेत 57 या आकड्यावरती जाऊन पोचतोय. 57 रन्स ऑन बोर्ड. 60-65च्या घरात जातील का वडवली बीचा संघ. इथे ऑन साइडला फटका चोरकस खेळलेत. हवेत चेंडू राहिलाय. फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू आपण पाहतोय आणि पाहता पाहता 2 धावा सहजतेने येतील या फटक्यावरती. आता 2च्या मदतीने धावफलक एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोचतोय 59. 59 वरती 6 फलंदाज बाद झालेत. डिका स्पोर्ट वाहिनीवरती ही स्पर्धा आपण लाईव्ह कव्हरेज आपण पाहतोय. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर राईज होतोय आणि चाललाय यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. चांगलं कमबॅक केलंय. आतापर्यंत आपण पाहिलं तर 59 6 गडी बाद झालेत. चांगली कामगिरी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. अचूक टप्पा, भेदक मारा, क्रिकेटचं सूत्र कुठेतरी ध्यानात ठेवावं लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. ऑन साइडला फटका खेळतायत मुकेश तरे. चेंडूला उचलतोय. अफलातून फेकी त्यांची पाहायला मिळते. एकच धाबेवरती समाधान व्यक्त केलं गेलंय. एका धाबेच्या मदतीने आता धावफलक जाऊन पोचते फलकावरती 60 या आकड्यावरती. 60. उर्वरित आपण पाहिलं तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकात. चांगला फटका खेळतायत. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे.
38 सर्कलच्या आतमध्ये. एकसष्ट धावा, शेवटचा बॉल. तयारी चालू झाल्या. शशिकांत भोईर यांची तयारी चालू झाली. फुल तयारीनिशी आहेत आज. अगदी फुलटॉस चेंडू आहे का हे पाहावं लागेल. फेकी खराब झाल्या आणि पाहता पाहता फलंदाज आता माघारी परततील. यस, नो बॉलचा इशारा आणि +1, 2 धावा मिळतील. धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 63 वरती. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. फलंदाजीसाठी आता विशाल भोईर दाखल झालाय. शेवटचा बॉल या षटकातला आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा. बॅटचं टॉपेज आणि बॉल चाललाय अगदी डिक्लरेशन झोन मध्ये. धावफलकावरती धावा आहेत त्या 64 आणि विजयाकरिता बनवायचे आहेत 65 रन. घासकोपरी मास्टर संघ उपस्थित झाला असेल तर टॉस साठी या. यजमान संघ भाईंदरपाडा मास्टर आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम घासकोपरी मास्टर. थँक्यू डीजे, थँक्यू. डीजेला थांबवतोय. चला या आपण टॉपच्या दिशेने वळणार आहोत. हॅलो, दोन्ही संघ नायक उपस्थित झालेत. विजय पाटील, श्री गणेश घास कोपरे मास्टर या संघाचे आपण पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूला देवानंद ठाकूर देवा. या दोन टीम मध्ये आम्ही टॉस इथे संपन्न करणार आहोत. जितेंद्र भोईर यांच्या शुभ हस्ते आम्ही कॉइन इथे स्पिन करणार आहोत.
चला या पण टॉस तिथे होतोय. टॉसच्या दिशेने आम्ही वळतोय. फोटो सेशन तिथे केलं जातंय. दोन संघ, एका बाजूला घासकोपरी आणि दुसऱ्या बाजूला भाईंदरपाडा, या दोन टीम मध्ये टॉस इथे संपन्न होत असताना आपण पाहणार आहोत. या टॉसच्या दिशेने आम्ही वळतोय. टॉस संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण पाहिलं तर हेड अँड टेल असा कॉल इथे करायचा होता आणि कोणता संघ टॉस जिंकलाय हे पाहावं लागेल. चेंडू चॉईस करून घ्या. भाईंदरपाडा संघाने टॉस जिंकलाय. चला दोन्ही संघाला आपण क्रेझी बॉईजच्या माध्यमातून एनर्जी किट आम्ही देणार आहोत. दोन्ही टीम कर्णधारांना एनर्जी किट दिलं जात आहे. एका बाजूला नरेंद्र किने आणि दुसऱ्या बाजूला मुकेश, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला नरेंद्र आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मुकेश तरे, ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने असतील. 65 धावा इथे चेस करायच्या आहेत. ऑन साइडला ड्राईव्ह करतोय. पहिल्याच बॉलवरती सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा मनसुबा फसेल का? मात्र 2 धावा झालेत का? यास 2 धावा पंचांच्या माध्यमातून. कारण बेल्स प्रथमतः डाऊन झाल्या होत्या आणि त्याच करता इथे हा 2 धावा दिल्या गेल्यात पंचांच्या माध्यमातून. धावांची गती एकंदरीत पाहिलं तर 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. चांगली कामगिरी करावी लागेल. एका बाजूला आपण पाहिलं तर नक्की का सांस्कृतिक क्रीडा मंडळ 40 डेंजरस लागली जरा. करू करू लागला काय माहिती तुम्ही काय दिलं माझ्या भांग बिंग नाही ना. चांगला फटका खेळतायत. एक धाव मिळते एकेरीच्या मदतीने. धाव फलक एकंदरीत पाहिलं धावसंख्या 3 या आकड्यावरती आपण पाहतोय. 4 झालेत. ऑन साइडला फ्लिक करायचं होतं. बॉल चालला पाठीमागच्या दिशेने. घोषांकित क्षेत्रामध्ये एकच धाव इथे मिळेल. एका धावेच्या मदतीने आता धावफलक एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती.
हॅलो चेक. धावसंख्या 6 या आकड्यावरती आपण पाहतोय. चांगली कामगिरी करत असताना गोलंदाजी मार्कवरती विशाल आपण पाहतोय. उंची जास्त प्राप्त केली या चेंडूने. नोमॅन लँड मध्ये चेंडू चाललाय. एक धाव मिळतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला गेलाय आणि पाहता पाहता 2 धावा इथे अर्जित करत असताना वय वर्ष 63 पूर्ण केलंय. ॲडव्होकेट नरेंद्र किणी यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दादांना पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही देतोय. धावसंख्या फलकावरती 8 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या षटकामध्ये धावा झाले त्या 8 धावा पहिल्या षटकात येत असताना जिंकण्याकरिता अजूनही आपण पाहिलं तर 57 रन करायचे आहेत. चेंडू आहे 24 मध्ये 57 जिंकण्याकरिता. सत्तावन्न रन अजून करायचे आहेत. गोलंदाजी मार्गावरती आता गोलंदाज तयार झालाय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 8 वरती. चला घाई करा, भरपूर वेळ घेतला जातोय. वडवली बी मास्टरच्या वतीने चांगला फटका ऑन साईडला, जबरदस्त फटका खेळले. डीप मध्ये बॉल चाललाय. एक धाव मिळते. आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा करतील का? यस, नो, वेट. इथे पाहता पाहता यस इज गॉन. रनआउटच्या माध्यमातून मुकेश तरे बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. थँक्यू डीजे, थँक्यू. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहिलं तर जयवंत पाटील बाबांचं इथे आगमन झालंय आणि त्याचप्रमाणे कृष्णा सिंगे साहेबांचंही आगमन इथे झालेलं आहे. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आम्ही करतोय. वेलकम. धावसंख्या पाहिली तर 9 या आकड्यावरती आपण पाहतोय. डावऱ्या हाताचा फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये संजोग दाखल झालाय. संजोगला योग झुलवावा लागेल. आपल्या संघाकरिता मोठे स्ट्रोक इथे खेळावे लागतील, कारण चौकार षटकार जर आले तर निश्चितच या धावसंख्येचा सहजतेने पाठलाग तुम्ही करू शकतायत. प्रयत्न इथे करावे लागतील. खोलात टाकलाय. समोरच्या दिशेने स्ट्रोक कंप्लीट करतायत. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे केला गेलाय आणि दुसरी धाव इथे धोक्याची ठरली गेलाय. रनआउटच्या माध्यमातून नरेंद्र किनी तंबूच्या आश्रयाला परतत असताना धावसंख्या 10 धावा, 2 गडी बाद. घोडबंदर मास्टर. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 10 वरती नवीन फलंदाज मिलिंद नाईक दाखल झालाय. ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा होता. पायावरती हा चेंडू आढळतोय. धावसंख्या आता फलकावरती लेग बाईटच्या माध्यमातून 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 11 रन्स ऑन बोर्ड, 11 धावा. फोटो सेशन आता होणार आहे. हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतायत. तत्पूर्वी एकच धाव. सिंगल डबलने काम बनणार नाही, तर चौकार षटकार जर आले तर निश्चितच या धावांपर्यंत तुम्ही पोहोचू शकतायत. पराभवातला अंतर
कमी करू शकतायत आणि विजयाच्या दिशेने तुम्ही वाटचाल निश्चितच करू शकतायत. धावसंख्या 12 झाल्या. 2 फलंदाज माघारी परतल्यानंतर मोठे स्ट्रोक यायला हवेत. कॅलिबर आहे या फलंदाजांमध्ये. चांगला चेंडू हाताळला गेलाय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी राहिली. षटक समाप्ती अखेरीस धावफलकावरती 12 धावा 2 गडी बाद ही स्थिती आपण पाहतोय. 18 मध्ये 53 करायच्या आहेत जिंकण्याकरिता. रोहित राऊत आपण या लिहायला. शशिकांत भोईर कुठे असाल तर या आपण लगेच फोटो काढण्याकरता. फोटो सेशन जारी आहे. शशिकांत भोईर आणि केशव भोईर यांनाही विनंती करतोय आपणही या. सौजन्य पांडू शेठ, रवींद्र पांडुरंग भोईर यांच्या माध्यमातून जर्सी स्पॉन्सर करण्यात आलेली आहे टीम भाईंदरपडा मास्टरला. ऑन साइडला खेळायचं होतं. अगदी पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय. एक धाव मिळते एकेरीच्या मदतीने. आता धावफलक एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोचतंय 13 धावा. अमित भोईर गोलंदाजी मार्क वरती आलेत. संत असा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे असं म्हणायला काही वावगे ठरणार नाही. चांगला फटका खेळलेत. पॉइंटच्या क्षेत्रात चेंडूला वळवलंय. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाहावं लागेल. एकच धाव एकेरीच्या मदतीने. आता धावफलक एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोचतंय 14 या आकड्यावरती. एका बाजूला संजोग आणि दुसऱ्या बाजूला मिलिंद नाईक हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फुलटॉस आणि त्यावरती आक्रमण केलंय जरूर, मात्र बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळणार आहे एका धावेच्या मदतीने. आता धावफलक एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोचतंय 15 धावा 15 रन्स. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. विकी भोईर बॉल बॉय निश्चितच आपण पाहतोय. ऑप्शनच्या बाहेर चांगला फटका केलाय. डीप मध्ये बॉल जातोय. पॉइंटच्या क्षेत्रातून क्षेत्ररक्षक येतोय. तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा कॉल तिथे दिला गेलाय. 2 धावा मिळतील आणि 2च्या मदतीने आता धावफलक एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोचते 17 या धावसंख्येवरती. 17 रन्स 17 धावा. पंचांकडे दाद मागितले आणि पंच सहमत आहेत. पायचीतच्या माध्यमातून फलंदाजाला माघारी परतवलंय. थँक्यू डीजे, थँक्यू. पायची तिथे रद्द केलाय पंचांच्या माध्यमातून. बॅटला ब्रश झालाय चेंडू असं त्यांच्या निदर्शनात आलंय. 18 वरती 2. भाईंदरपाडा मास्टर टीम आपला डिसिजन कलवा. भाईंदरपाडा मास्टर देवा फ्लिक करायचं होतं. पाठीमागच्या दिशेने चेंडू चाललाय. आणखीन एक बाईकच्या माध्यमातून धाव येत असताना
धावफलकावरती आता धावा आहेत ते 3 षटकांच्या समाप्त एकेरीस 19 धावा 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये आता करायचे आहेत जिंकण्याकरिता 46. गणेश गवली गोलंदाजी मार्क वरती. सामना समाप्त झाल्यानंतर आम्ही स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. धावसंख्या 19 वरती 19 रन्स ऑफ 2 विकेट. मोठे स्ट्रोक आले नाहीत जी सुरुवात हवी होती. टिवरी संघाचं आगमन झालंय. टिवरी मास्टर अविनाश भोईर यांना विनंती असेल व्यासपीठावरती या. पाठीमागच्या दिशेने चेंडू पुन्हा एकदा वळतोय. एकच धाव मिळेल. पुन्हा एकदा चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. एकच धाव तिथे मिळणार आहे. 1च्या मदतीने आता धावफलक 21 वरती 10 चेंडू 44 धावा करायचे आहेत जिंकण्याकरिता. अविनाश भोईर यांना विनंती करतो या व्यासपीठावरती. मिलिंद भोईर रनआउटची संधी होती. 2 धावा. आता तिसऱ्या धावेचा कॉल दिलाय. 3 धावा. 3 धावा मिळतील आणि 3 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. 9 चेंडू मध्ये 41 रन आता करायचे आहेत. चांगला चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल येतोय. स्वागत आणि सन्मान या इनिंग नंतर आम्ही वळणार आहोत. अविनाश भोईर यांचं आगमन झालंय. त्यांचं करूयात सहर्ष हार्दिक स्वागत. मोठा प्रहार केलाय. बॉल हवेत राहिला. विशाल भोईर झेल खाली येत आहेत आणि हा झेल निसटला गेलाय. षटक समाप्त झालंय. एक बॉल आहे. यस, एक बॉल आहे. आणखीन एक झेल ड्रॉप झालाय. पराभवाच्या छायेत जात असताना संघ आपण पाहिलं तर घोडबंदर मास्टर संघाला आपण पाहतोय. सव्वीस धावा. 2 गडी बाद झालेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. आता मनोज मडवी मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहणार आहोत. पहिलाच बॉल निर्धाव फेकतोय.
डॉट बॉलच्या माध्यमातून सुरुवात झाल्या. इथे नोचा इशारा केलाय पंचांनी. वन बाउन्सने बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. वन प्लस 4 4 धावा 5 धावा मिळतील आणि धावांची गती 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 31 ला 2 विकेट बाद झालेत. फुलटॉस पायावरती बॉल आदळलाय जरूर, मात्र ऑप्शनच्या बाहेर पंचांच्या निदर्शनात आलंय. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे होतोय. 2 धावा. आता तिसऱ्या धावेचा प्रयत्नही इथे व्हायला हवा, कारण डीप मध्ये बॉल सीमारेषेच्या जवळ गेलाय. 3 धावा मिळतील. आता चौथ्या धावेसाठी सुद्धा निघालेत आणि 4 धावा इथे कंप्लीट केल्यात. 4च्या मदतीने लेग बाईटच्या मदतीने धावा येत असताना आणि धावफलकावरती 35 धावा आपण पाहतोय. 4 चेंडू आणि 30 धावा करायच्या आहेत जिंकण्याकरिता. $35 रन्स ऑन बोर्ड. खुला चेंडू होता. ऑन साइडला ड्राईव्ह करतायत. स्वीपच्या पद्धतीने खेळायचं होतं, मात्र मिड विकेटला चेंडू निघून येतोय. 1 धाव मिळेल एकेरीच्या मदतीने. आता धावफलक पोहोचतोय ते 36 या आकड्यावरती. 36. फुल टॉस बॉल ऑन साइडला. लॉंगॉनच्या क्षेत्रात चेंडू चाललाय आणि पाहता पाहता बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. धावसंख्या 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 40-40. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक इथे सिंगल प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे येत असताना 41 या आकड्यावरती आपण पाहतोय. मोठा प्रहार केला यावेळेस. मोहन झेल टिपतायत आणि फलंदाजाला पाठवले माघारी. सामना इथे समाप्त झालाय. अभिनंदन टीम शेंडोबा 40+ कासरवडवली मास्टर बी. चला हात मिळवणी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. याच आम्ही मुख्य व्यासपीठाच्या दिशेने वळतोय. कॅमेरा व्यासपीठावरती फिरवायचा आहे. कॅमेरामॅनला विनंती असेल. जया शेठचा सत्कार इथे आम्ही करणार आहोत. जयवंत पाटील बाबांचा सन्मान इथे करतोय. राकेश भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जाईल. जयवंत पाटील बाबांचा सन्मान इथे व्यासपीठावरती आमच्या होत असताना आपण पाहतोय.